गाडी जी आहे बाहेर कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले. चला 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 जाऊ दे जाऊ दे नाही कार्यकर्ते जे आहेत रोड इकडे रोड इकडे घ्या. रोज उठून आहे ना एका मुलीवरती बलात्कार होतो. काय बरोबर आहेत का ना? काय म्हणते ते? इकडे घ्या. नाही. साईडला घ्या. नाही, ऐका ना, आम्ही कसे काय? सर, काय? काय बोला, बोला. काय बोला? काय बोला? आम्ही काय हेअरस्टाईल माझ्यासाठी काय करू? पडेल, पडेल. ए दादा थांबा एक साईडला. पोलीस काय म्हणतात तुम्हाला? काय म्हणतात? काय झालं? मोबाईल मागं घे. हळू हळू मला तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच सांगायचंय, इथं प्रत्येक महिला एक आई आहे. रोज उठून 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या महिलेवरती बायकांवरती बलात्कार होतोय. हे गृहमंत्री हे पोलीस प्रशासन काय करतात? हो, ताई, ह्या ताई, माझ्या ताई, बहिणीच्या ताई, ताई, भगिनीच्या ताई, अंगावरती ही खाकी वर्दी आहे. हा खाकी वर्दीचा काय उपयोग आहे? अभ्यास करून कमवली ना त्यांनी का नाही कमवली? हा, मग अशा प्रकारच्या गोष्टी करत असतात. अनिकेत काय करत होता? एका महिन्याच्या आत त्याला फाशी झाली पाहिजे. नाहीतर आता आम्ही कायदा हातात घेणार. आता काय केलंय तुम्ही सगळे इथे? आम्ही आता त्याला आम्हाला मुस्कारायचं होतं. आम्हाला जागेवर त्याला त्याच्या ताईला पालखीला चिमुकलेला न्याय द्यायचा होता. अजून किती साल करायचं आहे महाराष्ट्राने? काय करतात मुख्यमंत्री साहेब? मुख्यमंत्र्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडत आहेत. प्रत्येकाला लेकरं बाळ आहेत. स्वतःच्या घरावरती काटा आल्यानंतर हे करणार का कामं? आज मुख्यमंत्री तेच, गृहमंत्री तेच, संत त्यांची सगळं त्यांचं न्याय मात्र जनतेला मिळत नाही. आज गोंधळबाळाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी होतात. सगळं होतं, पण महिलांच्या बाबतीमध्ये न्याय देण्यासाठी हे सरकार असक्षम आहे. मुख्यमंत्री असक्षम आहे. फाशीची शिक्षा देऊ आरोपीला. नुसतं बोलून नाही द्या. कधी देणार? फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. सगळ्या ग्रामस्थांच्या समोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तरच कुठेतरी न्याय मिळाला म्हणता येईल. नाही तर उद्या तुमच्या आमच्या पोरीबारी धोका निर्माण होईल. तरी त्याला मोकाट सोडलाय. का सोडलाय? अजून कोणीतरी त्याच्या पुढे भक्षक व्हावं म्हणून. हे सरकार जनतेच्या हिताचं नाहीये. हे जनतेची हेळसांड करणार आहे. आम्ही कुठल्याही सरकारबद्दल बोलतो म्हणजे ते आमचे मायबाप सरकार आहे म्हणून बोलत असतो. पण त्यांच्याकडनं जर न्यायच मिळत नसेल तर आमच्यासारख्या जनतेने काय करायचं? ओके ओके.